मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला ना, नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर बुर्ली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी लेखन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांना लेखनाची प्रेरणा दिली. कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक दिलीप कदम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे सामाजिक परिवर्तनातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासून समाजाभिमुख लेखन करण्याची गरज व्यक्त केली. डॉक्टर शीतल पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतींमधून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रभावीपणे व्यक्त होत असल्याचे सांगितले. लेखन हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केलं. प्राध्यापिका शुभांगी लवटे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांना आणि सामाजिक जाणीवांना लेखनातून अभिव्यक्त करण्याचे आवाहन केले. सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि लेखन यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासून सृजनशील लेखनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केलं. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम, सामाजिक जाणीव आणि सृजनशीलतेला चालना मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर अमोल कांबळे, डॉक्टर गौरी पाटील, प्राध्यापक धनेश गवारी, प्राध्यापक बबन पाटील, प्राध्यापक सूरज साळुंके यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि साहित्याचा परिचय होऊन लेखनाची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अमोल कांबळे तर आभार प्राध्यापक बबन पाटील यांनी केले.